कारण जे बाळ बाहेर येतंय त्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स माहिती नाही आहेत. अशा काही मायनर गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून राहून जातात आणि नंतर खूप सारी धांदल उडते. आपल्याला ती गोष्ट कुठूनच मिळत नसेल आणि आपण एकटे असू तर आपली त्यासाठी तयारी असली पाहिजे. स्वतः टेन्शन घेत राहायचं नाही. नमस्कार मंडळी, मी आहे मयुरी आणि माझ्या या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळ जन्माला यायच्या आधी आणि बाळ जन्माला आल्यानंतर जर आपण एकटे असू तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. तर माझा मुलगा आहे आता 3.5 वर्षांचा आणि जेव्हापासून तो 15 दिवसाचा होता तेव्हापासून मी त्याचा सांभाळ एकटी करते आणि त्याच्या आधी प्रिव्हियस टू माय डिलिव्हरी तेव्हासुद्धा माझ्याजवळ इथे हजबंड सोडले तर दुसरे कोणीही नव्हते. तर मी ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या तर याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करूया बाळ जन्माला यायच्या आधीची काय तयारी करायची आहे. तर बाकीच्या गोष्टीवर मी नाही बोलणार, जसं की हॉस्पिटलायझेशन किंवा कोणत्या टेस्ट करायच्या, त्याच्यासाठी ऑलरेडी आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करत असतो आणि हॉस्पिटल देखील आपण पाहून ठेवलेलं असतं. पण अशा काही मायनर गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून राहून जातात आणि नंतर खूप सारी धांदल उडते. फर्स्ट थिंग आहे, आपण आपल्या डिलिव्हरीनंतरची बाळाची आणि आपल्या कपड्यांची बॅग ही रेडी ठेवली पाहिजे. तर अशा खूप साऱ्या सुपरस्टिशन्स आहेत की बाळाचे कपडे आधी खरेदी नाही करायचे. तर आपण ते डिसाईड करू शकतो आपण फॉलो करायचं की नाही. पण माझ्या बाबतीत माझी डिलिव्हरी अचानक झाली, 15 डेज प्रायर झाली. मी काही तयारी केली नव्हती, तर त्यामुळे माझी खूप सारी धांदल उडाली होती. मला लिटरली क्लोथ्स आणि बाळाचे जे क्लिनिंग क्लोथ्स असतात ते सगळं बाय करावं लागलं. तर तुम्ही या गोष्टीची तयारी ठेवा. जवळजवळ 2 महिने डिलिव्हरीला राहिले की तुम्ही जे क्लिनिंग क्लोथ्स असतात ज्याला आपण दुपटे म्हणतो ते तुम्ही बाय करून ठेवा. मॅटर्निटीचे गाऊन खूप इसेन्शियल आहेत, म्हणजे ज्याने आपण ब्रेस्ट फीडिंग करू शकतो असे गाऊन्स तुम्ही बाय करून ठेवा. ते आधी तुम्ही ट्राय करून बघा. ते खूप इसेन्शियल आहेत, कारण आपल्याला एंड मोमेंटला आपण ट्राय नाही करू शकत. आपण कोणाला तरी पाठवणार आणि ते आणून दे बोलणार आणि ते आपल्याला नंतर फिट नाही झाले की आपली थोडीशी धांदल उडते. तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आधीच बाय करून ठेवा. सेकंड थिंग इज ब्रेस्ट पंप, ज्याने की आपण दूध काढतो. तर आपल्याला माहीत नाही आपल्याला डिरेक्ट ब्रेस्ट फीडिंग करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, आपल्याला किती ट्राय करावं लागणार आहे. कारण ज्यांचं फर्स्ट डिलिव्हरी असते त्यांना थोडंसं ते डिफिकल्ट जातं सुरुवातीला. आणि अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करू शकला नाही तर सेकंड ऑप्शन आपल्याकडे रेडी पाहिजे. चांगले चांगले रिव्ह्यूज पहा आणि ब्रेस्ट पंप बाय करून ठेवा. तो वेस्ट नाही जाणार, कारण ब्रेस्ट फीडिंग जरी तुम्ही डिरेक्टली नंतर करत असाल तरी जास्त ज्यावेळेस दूध येतं आपल्याला तर ते ब्रेस्ट पंप त्यावेळेस आपल्याला तो उपयोगी ठरतो. तर थर्ड आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपण आपला रिसर्च आधीच करून ठेवायचा. आपल्याकडे इंटरनेट आहे, आपल्याकडे बरेचसे व्लॉग्स आहेत इंटरनेटवरती ज्याच्यावरती आपण ते रीड करायचे. म्हणजे लिटरली त्याच्यावरती सगळे आन्सर्स असतात. ज्या महिला यातून गेले, जसं की ब्रेस्ट फिडिंगला त्रास होतो तर त्यांनी काय सोल्युशन केले, किंवा बाळ जन्माला आल्यानंतर त्याला बर्प कसं करायचं हे आपल्याला आधीच माहिती असलं पाहिजे. आय नो आपल्याकडे आई, सासू किंवा आपल्या घरातल्या प्रौढ बायका असतात, पण ॲट द एंड मोमेंट जर आपल्याला ती गोष्ट कुठूनच मिळत नसेल आणि आपण एकटे असू तर आपली त्यासाठी तयारी असली पाहिजे. तर ह्या झाल्या बाळ जन्माला यायच्या आधीच्या गोष्टी. तर आता आपण बोलूयात बाळ जन्माला आल्यानंतरच्या गोष्टी. तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिला प्रॉब्लेम जो मी फेस केला होता तो म्हणजे लॅचिंगचा, ब्रेस्ट फीडिंगचा. तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये आपल्याला बराचसा सपोर्ट मिळतो. नर्स जे असतात, डॉक्टर्स असतात ते आपल्याला हेल्प करतात. त्यामुळे बाळ जेवढ्या टाईमपर्यंत हॉस्पिटलमध्ये असते ती सगळी प्रोसेस इझी जाते. खरा प्रॉब्लेम स्टार्ट होतो घरी आल्यानंतर. डिलिव्हरीनंतर कुणी असो वा नसो, नवरा आणि आई आपल्यासोबत असतेच. पण काही कारणास्तव, मी म्हणते काही कारणास्तव ते शक्य नसेल तर आपण ह्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स आधीच रेडी असले पाहिजेत. कारण जे बाळ बाहेर येतं आहे त्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स माहिती नाही आहेत. त्याला माहिती नाही त्याची आई कशातून गेली आहे, त्याच्या आईला कसला त्रास आहे. ते एक्सपेक्ट करतं आहे तुमचं प्रेम, तुमच्याकडून त्याची सगळी ती सेवा झाली पाहिजे जी सगळ्या बाळांची होते. तर त्यात आपण कमी पडलं नाही पाहिजे. त्यामुळे आपण ही प्रायर तयारी केली होती. तर आता पाहूयात बाळाला घरी आल्यानंतर आपलं काय स्केड्यूल असलं पाहिजे. तर बाळाचा सांभाळ घरी आल्यानंतर करता आपल्याला हेल्प मिळत नसेल जास्त, तर एक नंबरची जी काळजी घ्यायची आपल्याला ती म्हणजे बाळ झोपेल त्यावेळेस आपण झोपायचं आहे. आपण हा नाही विचार करायचा तर ही कामं राहिली, ती कामं राहिली, ठीक आहे ही करून घेऊ, आता नको झोपायला. तर आपण आधी झोपून घ्यायचं आहे. कारण कामं तर नंतर पण होतील, पण जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर तुम्हाला चिडचिड होणार, तुम्हाला डिप्रेशन येणार आणि ह्या गोष्टींचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या बाळावर देखील होतो, आपल्या हेल्थवर होतो. त्यामुळे झोप खूप महत्त्वाचे. स्लीप वेन बेबी स्लीप्स. तर सेकंड पॉईंट आहे बाळाचं फीडिंग. तर आधी सांगितल्याप्रमाणे जर ब्रेस्ट फीडिंग नाही झालं तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आय नो आपल्याला खूप लोकं शिकवायला येतील, मला देखील आली होती. खूप काही लोकं मला शिकवायची, अरे हे असं तसं. पण
मी सुरुवातीला त्याकडे थोडंसं लक्ष दिलं, मला थोडंसं वाईट वाटलं. पण जेव्हा मी ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, ते होतच नाही आहे, तर ह्यात माझी चूक नाही आहे, तर मी लिटरली त्या गोष्टीकडे इग्नोर करायला चालू केलं आणि मी ब्रेस्ट पंप चूज केला. तर आपण पण पॉझिटिव्हिटीने ते गोष्ट घ्यायची आहे आणि बाळासाठी जे योग्य आहे ते करायचं आहे. आणि कधी होतं की आपल्याला जे मिल्क आहे ते येतच नाही, तेही प्रॉब्लेम होतात. तो माझ्यासोबत देखील लेटर स्टेजमध्ये झाला. पण मी त्यावरतीही उपाय काढला. डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं, कुठलीही गोष्ट असतो डॉक्टरांशी कन्सल्ट करायची, स्वतः टेन्शन घेत राहायचं नाही. डॉक्टरांनी एक फॉर्म्युला देतात, तो फॉर्म्युला बाळाला द्यायचा, बाहेरचं कुठलंही दूध द्यायचं नाही. डॉक्टरही हे सांगतात आणि तेही आपण फॉलो करायचं. कारण लोकं शिकवायला येणार की हे पावडरचं दूध नको देऊ, मग गाईचं दूध दे, मग हे दे, पण ते आपण फॉलो नाही करायचं. डॉक्टर जे सांगतात तेच आपण फॉलो करायचं. नेक्स्ट थिंग आहे बाळाची मालिश, जी अंघोळ करण्यापूर्वी आपण केलीच पाहिजे आणि त्याचसोबत बाळाच्या मालिशसोबतच आपली स्वतःची देखील मालिश झाली पाहिजे. तर तुम्ही असे ऑप्शन्स शोधून काढा. तुमच्या बिल्डिंग्समध्ये तुम्ही इतरांशी डिस्कस करा. असं कोणी असेल जे घरी येते आहे ती लेडी आणि मालिश करून देते आहे, तर तो ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही तो चूज करा. आणि लकीली तुमच्या घरातच आई, सासूबाई कोणीही असेल त्या मालिश करीत असतील, तर त्यांच्याकडून ती मालिश तुम्ही करून घ्या, स्वतःची आणि बाळाची. नेक्स्ट थिंग इज अंघोळ. तर बाळाची अंघोळ कशी घालायची ही आपल्या आई, सासूबाईंना माहीत असते. पण माझ्याप्रमाणे जर तुमच्याकडे कोणी उपलब्ध नसेल, फॉर एक्झाम्पल माझ्या आईला थोडासा इलनेस होता आणि माझ्या नंदेची डिलिव्हरी माझ्यासोबतच झाली, त्यामुळे माझ्या सासूबाईंना तिकडे जावं लागलं. तर त्यामुळे इथे मी आणि माझे हजबंड होतो. तर आम्ही बेस्ट ऑप्शन चूज केला की बाळाच्या अंघोळीसाठी आम्ही बाथटब खरेदी केला. त्याचे सगळे ट्युटोरियल्स आम्ही पाहिले यूट्यूबवरती, ॲमेझॉनवरती, रिव्ह्यूज पाहिले आणि डॉक्टरांशी कन्सल्ट केलं की ठीक आहे, हे चालेल का, म्हणजे बाळाला काही त्यातून धोका तर नाही आहे ना. डॉक्टरांनी ज्यावेळेस ओके बोलले त्यावेळेस आम्ही बाथटब खरेदी केला. तुम्ही ॲमेझॉनवरती एक्सप्लोअर करा आणि त्या दृष्टीने तुम्ही तो बाय करा जर तुम्हाला इसेन्शियल असेल ते. तर तिसरी गोष्ट आहे ज्याच्यावरून थोडेसे मतभेद होऊ शकतात, जे की डायपर्स. तर बाळ ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस त्याचं युरिन जे आहे ते फ्रिक्वेंटली पास होतं. तर अशा वेळेस काय होतं, फ्रिक्वेंटली पास झाल्यामुळे बाळाची झोप जी आहे ती होत नाही. तर माझा अनुभव सांगते, फर्स्ट 2 मंथ्स मी बाळाला डायपर नाही घातलं. पण ज्या दिवशी मी बाळाला डायपर घातलं होतं, बाळ लिटरली 4 to 5 आवर्स कंटिन्यू त्याने झोप घेतली आणि आज 3.5 वर्षाचं आहे माझं बाळ. तर मला त्या गोष्टीचं काहीच नुकसान नाही झालं. तर आपल्या मनाची गोष्ट फॉलो करायची, ज्या गोष्टीने आपल्याला पण विश्रांती मिळेल आणि बाळालाही विश्रांती मिळेल. जर आपण त्रासातून जाऊ शकू आणि त्याच्यावर जर काही सोल्युशन असेल, तर आपण आपल्या मनाला विचारायचं आणि ते फॉलो करायचं. कोण काय येऊन सांगतंय ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, कारण सांगणारी लोकंही आपल्या मदतीला येत नाहीत. आपल्याला स्वतःच करायचं आहे जर आपण एकटे असू तर. ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाळ 6 महिन्याचं तरी होईपर्यंत अंघोळ, मालिश, त्याचं फीडिंग आणि त्याची झोप, ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाळ दुसरी तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही करणार. ते नाही म्हणणार की हां माझ्यासोबत येऊन खेळा. त्याची त्यावेळेस तीच अपेक्षा आहे की त्याच्या गोष्टींचं जे आहे ते एक ठराविक स्केड्यूल बसलं पाहिजे. आणि बाळ हे नुकतंच जगात आलं आहे, त्याला भरपूर प्रेम द्या, ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि टेन्शन अजिबात नका घेऊ. खुश राहा, बाळासोबत बोलत राहा, त्याच्याशी खूप गप्पा मारा. माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही जेवढ्या त्याच्या बाळाशी गप्पा माराल तेवढं ते बाळ क्विकली सगळ्या गोष्टीच तुमच्यासोबत लर्न करेल आणि त्यातून ते हॅपीली ग्रो होईल. तर ह्याच होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या घरी आल्यावर आपण फॉलो करायच्या होत्या. आणि बाकीच्या गोष्टींसाठी डॉक्टर्स आहेत, जसं की वॅक्सिन्स किंवा त्याला काही दुखत असेल किंवा फीवर येत असेल तर त्यासाठी सगळ्यासाठी डॉक्टर्स आहेत. पण ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोणी सांगत नाही. त्यामुळे आय होप हा व्हिडिओ कोणासाठी तरी हा हेल्पफुल ठरेल. आणि पुढच्या असेच टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.